श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त परब्रह्मणे नमः. अध्याय 5. श्री दत्तगुरूंचा श्रीपाद श्रीवल्लभ अवतार. भक्तांचे रक्षण, दुष्टाचा निग्रह आणि ज्ञानप्रसार करण्यासाठी श्रीमन्नारायणाने मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कल्की असे अनेक अवतार धारण केले. तसेच धर्मसंस्थापनार्थ काही अवतार धारण केले. भगवंतांची कार्यपद्धती आश्चर्यकारक आणि विचित्रच असते. कलिप्रभावाने धार्मिकतेच्या मार्गात अडथळे व अस्वस्थता निर्माण झाल्या. परकीय राजांच्या राजवटीत धार्मिक भावनेची अवनती होऊन अधर्माचा प्रताप वाढू लागला. माणसं ज्ञानहीन, आचार-विचारहीन, कर्मभ्रष्ट होऊ लागले. सनातन धर्माला अत्यंत संकीर्ण परिस्थितीला सामोरे जाण्याचा प्रसंग घडून आला. जेव्हा असहाय्य भक्तांनी श्रीहरीच्या हस्तक्षेपासाठी आणि संरक्षणासाठी प्रार्थना केली, तेव्हा संतुष्ट होऊन श्रीहरीने आंध्रमधील गोदावरी जिल्ह्यात पिठापूर येथे एक ब्राह्मण कुळात श्रीपाद नावाने गणेश चतुर्थीच्या दिवशी उषःकाळी पुन्हा जन्म घेतला. हा श्री गुरु दत्तात्रेयांचा प्रथम अवतार होय. हे लक्षात घेतले जाऊ शकते की देव स्वतः गुरु स्वरूपात अवतरित होऊन कार्यनिर्वहन करतो. त्या काळी पिठापूर गावी अपळराज शर्मा नावाचा आपस्तंभ शाखेचा सद्गुण संपन्न एक ब्राह्मणोत्तम राही. तो एक उत्कृष्ट पंडित म्हणून गणला जात असे. महासती अनुसयेच्या उपमेची सगुणवती, आदर्श महाप्रतिवता सुमती ही त्याची धर्मपत्नी होती. दोघेही श्री दत्तात्रयांचे श्रेष्ठ भक्त होते. त्यांचे दाम्पत्य जीवन अनुकरणीय होते. देव गुरुभक्त अशा या दाम्पत्याला काळांतराने 2 पुत्र जन्मले. त्यातील थोरला आंधळा व धाकटा लंगडा होता. ते ब्राह्मण दंपती न कंटाळता अत्यंत आसक्तीने त्या दोन्ही विकलांग मुलांचे पालनपोषण करत असे. नंतर जन्मलेली मुलं जास्त काळ जगली नाहीत. पण सुमती मात्र पतिव्रता धर्मानुसार पतिसेवा, अतिथी अभ्यंगतांचे स्वागत यामुळे आदर्श गृहिणी म्हणून सर्वत्र विख्यात होती. ती साध्वी सतत श्री दत्ताराधना करीत असे. श्री दत्त नामस्मरण हे तिच्या जीवनाचे इति कर्तव्य व श्वास होते. तर पतिसेवा तिचा परमधर्म बनला होता आणि अतिथी अभ्यंगताची सेवा तिच्यासाठी ईश्वर सेवा होती. तिच्या भक्तीला संतुष्ट होऊन तिची परीक्षा घेण्याच्या उद्देशाने एकदा श्री गुरु दत्तात्रेय महाराज एका संन्यासीच्या वेशात महालय अमावास्येच्या दिवशी मध्यान्ह समयी तिच्या घरी पदार्पण करते झाले. माता भवती भिक्षां देही असे म्हणून भिक्षा मागितली. तिने लवकर बाहेर येऊन बघितले. त्यावेळी तिच्या घरात श्राद्धकर्म असल्यामुळे पितृकार्याची सिद्धता चालली होती. पण श्राद्धकर्माला अजून आरंभ झाला नव्हता. पितृकार्याच्या दिवशी भर दुपारी आलेला तो संन्यासी आपले आराध्य दैवत साक्षात श्री दत्तगुरू असणार असे तिला वाटले. शास्त्रानुसार श्राद्धकर्म संपल्यावर पितृसमान ब्राह्मणाला आधी भोजन वाढून नंतर अतिथीला भिक्षा घालावी असा नियम आहे. तथापि त्या साध्वी गृहिणीने मात्र त्या नियमाची परिगणना न करता अतिथीला श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु असे म्हणून भिक्षांना अर्पण केले. तिच्या पवित्र भक्तिभावाला संतुष्ट झालेल्या अतिथीरूपी श्री दत्तगुरूंनी आपल्या निज स्वरूपात प्रकट होऊन इच्छित वर मागून घेण्याची विनंती केली. श्री दत्तगुरूचे मंगलमय तेजपुंज अलौकिक त्रिमूर्ती स्वरूप पाहून महाभाग्यशाली सुमती देवी आनंदित झाली. श्री दत्तात्रेय प्रीत्यर्थ अनेकविध स्तवन करीत ती म्हणाली, हे देवोत्तम गुरुदेवा, मी खरोखर भाग्यवान आहे. आज माझा जन्म सार्थक झाला. मला अलभ्य असे सर्व लाभले असे सांगून तिने विनम्रतया अभिवंदन केले. तेव्हा श्री दत्तगुरू म्हणाले, हे सदाचारी माते, तुझी श्रद्धा, भक्ती, विश्वास, अतिथी अभ्यंगतांची सेवा, पतिव्रता धर्म या सर्व आचरणामुळे मी संप्रीत झालो आहे. श्राद्धकर्माचा नियम उल्लंघून आज तू मला साक्षात श्री दत्तमूर्ती म्हणून भिक्षा प्रदान केली. सत्वर तुझी अभिलाषा पूर्ण होईल असे अभय दिले. तेव्हा कुशाग्र बुद्धीच्या सुमतीने प्रार्थिले, हे जगद्गुरू श्री दत्तमूर्ती कारुण्य सिंधो, अवश्य तू समस्त देवतांचा दिव्य स्वरूप आहे. अतिथी रूपाने आगमन करून तू आम्हाला कृतकृत्य केले. आम्ही धन्य झालो. निसंदेह आमचे पित्र देखील तृप्त झाले. प्रत्येकजण जीवनात यशस्वी होण्यासाठी तुमचे दर्शन इच्छितो. जीवनात आचरल्या जाणाऱ्या सकल सत्कर्माचा आणि धार्मिक प्रथांचा मूलतत्व व उद्देश भगवतप्राप्ती आहे. हे विष्णुमूर्ती दत्तात्रेय करुणामयी, तुम्ही या मनोहर रूपात दर्शन भाग्य दिल्यामुळे मागण्यासारखे अन्य काहीही नाही. आम्हाला तुमच्याकडून वरदान मागावेसे वाटत नाही, परंतु आमची केवळ एकच लौकिकार्थ गरज अपूर्ण राहिली आहे. कुलोद्धारासाठी सुसंस्कृत, सुदृढ, सुसंपन्न असा पुत्र व्हावा अशी तीव्र इच्छा सामान्यपणे सर्व सांसारिक जीवींना असते. वर्तमानात आम्ही त्या प्रकारच्या संतान भाग्यापासून वंचित आहोत. ते भाग्य अनुग्रह करण्यास जगद्गुरू असणाऱ्या तुमच्यात ते सामर्थ्य आहे अशी प्रार्थना केली. पुन्हा अनेक प्रकारची स्तुती करीत सुमती म्हणाली, हे अत्रिनंदना, सच्चिदानंद स्वरूपी गुरुदेवा, भक्तप्रिय अवधूता, परब्रह्मा, योगी राजे, महामहिम असणारे तुमचे पवित्र चरण
भक्तजनांना कामधेनू आहे. तू सकल चराचराचा उद्धारक आहे. हे अगदी स्पष्ट आहे की आम्हाला अनुग्रहित करण्यासाठीच तुझे आगमन झाले आहे. तुझे वचन कधीही व्यर्थ होणार नाही, असे माझे ठाम मत आहे. आम्हासारख्या संसारी लोकांना उत्तम आदर्श, योग्य संतानाची आकांक्षा असणे स्वाभाविक आहे. कृपया आम्हाला वरदान द्या, जेणेकरून माझी ही मनोभिलाषा पूर्ण होईल व आम्हाला लवकरच एक संतती प्राप्त होईल. आतापर्यंत जन्मलेल्या मुलांपैकी अनेक जन्मतः मरण पावले. उर्वरित दोघेही अंगहीन व गुणहीन, अल्पमती व अल्पायुषी आहे. असे असताना त्या असहाय्यक मुलांवर कसा विश्वास ठेवू? त्यामुळे आम्हाला त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा नाही. आमचे जीवन अर्थहीन झाले आहे. देवा, तू मला माता म्हणून संबोधल्यामुळे तुझे वचन सत्य कर. मला एक कुलोद्धारक, ज्ञानी, सुसंस्कृत, सुदृढ, सुसंपन्न, वेदसदृश परमपुरुष तसेच आपणासारखा जगद्वंद अशा देवतास्वरूपी सुपुत्राचे वरदान दे. हेच मी मागते, असे कारुण्यभावनेने विज्ञापिले. त्या मातेची श्रद्धा, भक्ती, विनयता पाहून आणि संस्कारयुक्त कारुण्यभावाने भरलेली विज्ञापन ऐकून श्री दत्तगुरू प्रसन्न झाले व भक्तांना दीक्षा देण्याचा आपला संकल्प कार्यगत करण्याच्या उद्देशाने त्या तपस्वी संन्याशाने तिला आशीर्वाद दिला. हे माते, तुझ्या मनामध्ये सखोल साठलेली चिंता सोड. तू माझ्यासारखाच एक श्रेष्ठ, ज्ञानी, जगद्वंद, पुराण पुरुष, तपस्वी, सुसंस्कृत पुत्राला जन्म देशील. येणाऱ्या काळात तोच श्रीपाद श्रीवल्लभ नावाने प्रख्यात होईल. तोच तुमचा वंशाचा उद्धार करणार व आजच्या कलियुगामध्ये महान कीर्तिवंत होणार. तुम्ही मात्र त्याच्या इच्छेविरुद्ध कोणतीही गोष्ट करता कामा नये. त्याच्या भावनांचा कधीच अनादर करू नये. कोणत्याही परिस्थितीत तुमच्या विचाराचे ओझे त्याच्यावर टाकू नका. तसे केले तर तो तुमचा त्याग करून निघून जाईल. तोच तुमचा उद्धारकर्ता असेल. एवढे मार्मिकपणे बोचले. मग सुमती देवी म्हणाली, आमचे वर्तन तथानुरूप तूच करावेस. तुझ्या संकल्पासारखे होऊ दे. आम्हाला तुम्हीच त्या विवेक शक्तीची कृपा करावी. असे मागितल्यावर श्री दत्तगुरूने तथास्तु असा आशीर्वाद देऊन क्षणार्धात अंतर्धान झाले. श्री गुरूंचा वर प्राप्त झालेल्या सुमतीच्या मनात संमिश्र भावना उपजल्या. तक्षणी तिला आनंद व आश्चर्य झाले. तिने आपले पती अपटराजाला सर्व वृत्तांत कथन केला. आपल्या वंशाचा उद्धार होणार या कल्पनेने अपटराजाही अत्यंत आनंदित झाला. तो पत्नीला उद्देशून म्हणाला, हे देवी, तू खरोखरच धन्य आणि भाग्यवान आहेस. तू परमपवित्र असल्यामुळे श्री दत्त दर्शनाचा अलभ्य योग तुला मिळाला. आज आपल्या आनंदमयी व समाधानकारक भावी जीवनाची द्वारे खुली झाली आहेत. तू ज्यांना आता भिक्षा दिलीस तेच दत्तात्रेय आहेत, यात किंचितही संशय नाही. त्यामुळेच तू श्रीगुरूंच्या अनुग्रहाला पात्र झालीस व त्यांच्या कृपाप्रसादाने तुला निश्चितच पुत्ररत्न प्राप्त होईल. माझ्या औपचारिक सूचनांची वाट न पाहता अतिथीला भिक्षा देऊन तू सर्वात योग्य कृती केलीस. त्यांच्या दर्शनाने आपले पित्र अवश्य तृप्त झाले आहेत. अतिथी कोणत्याही समयी आला तर त्याला भिक्षा अवश्य द्यावी. अतिथी विमुख होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी आणि अनुज्ञा घेण्यासाठी आवश्यकता नाही. मध्यान्ह समयी श्री दत्तात्रेय भिक्षुक रूपाने काही ठिकाणी भिक्षाटनाला येतात. माहूरगड, नरसोबावाडी, करवीरपूर, पांचाळेश्वर, औदुंबर हे श्री दत्तगुरूच्या नियमितपणे वास करण्याची पुण्यस्थळे आहेत. श्री क्षेत्र गाणगापूर व श्री दत्तगुरूला प्रिय असल्यामुळे तेथे सुद्धा त्याचे विशेष सानिध्य आहे. आपली ओळख होऊ नये म्हणून श्री गुरु दत्तात्रेय आपल्या अगाध मायेने बहुविध भिक्षुक रूपाने संपूर्ण पृथ्वी तलावर आगमन करतात. तेव्हा सुमती बदली, स्वामी, आज माझ्याकडून एक चूक झाली आहे. ब्राह्मणांचे भोजन झाल्याविना भिक्षा घालू नये अशी आपली आज्ञा होती, पण मी त्याचे पालन न करता अतिथीला भिक्षा दिली. तेव्हा तिचे सांत्वन करीत अपटराजा म्हणाला, हे सुमती, तू सुमती नावास योग्य आहे. तू प्रसंगोचित बुद्धिमत्ता दर्शविली आहे. तू अत्यंत योग्य कार्यच केले आहे. पितरांना संतृप्त करणाऱ्या आजच्या श्राद्धकर्माच्या दिवशी देवता सार्वभौम साक्षात महाविष्णूनेच आपल्या घरी आगमन करून भिक्षा भोजन स्वीकारले आहे. श्रीमन्नारायणाच्या सर्वाच्या पाठी असणारी आधारशक्ती आहे. त्याच्या अनुग्रहाने त्याला अर्पण केल्यामुळे आम्ही सांसारिक कल्मशांतून मुक्त होऊन परिशुद्ध होतो. त्याच्या कृपेने आराधक, साधक, तत्वज्ञानी होतो. जेव्हा आपण आपल्या अन्न अर्पण करून मग आम्ही अन्नसेवन करतो, तेव्हा आम्ही पापकृत्यांच्या अशुद्धतेतून मुक्त होतो. निश्चितच पितृलोकात असणारे आमचे पित्र शांत होऊन ब्रह्मलोक पदाला अर्ह होणार. तू चिंताक्रांत होण्याचे कारण नाही, निश्चिंत राहा, असे म्हणून आपल्या पत्नीचे कौतुक केले व पुनश्च आपल्या पत्नीला उद्देशून म्हणाले, हे सद्गुणी, माझ्या जीवन संगती, गुरूच्या कृपेसाठी तू पात्र झाली आहेस. त्यामुळे तुला तुझ्या अनुग्रहाने निसंशयच त्यांच्याच सारखा पुत्ररत्न प्राप्त होईल.
ब्राह्मण दंपती सदैव श्रीगुरूंची आराधना व ध्यान करीत असत. पुढे काही काळानंतर सुमुहूर्तावर सुमतीने गर्भधारण केल्याचे उघड झाले. 9 मास समाप्तीनंतर भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी प्रभाते शुभमुहूर्तावर देवदेवोत्तम असा पुत्ररत्न तिला प्राप्त झाला. जन्माला आलेला पुत्र महातपस्वी तसेच साधकांना दीक्षा देण्यास समर्थ असा जगद्गुरू, उभयकुळ उद्धार करणारा सिद्धपुरुष, लोककल्याणाकरता विश्वविख्यात जगद्वंद असणार व सद्गुरू दत्तात्रयांचा अवतार आहे असे भविष्य ज्योतिषाने वर्तविले. श्री दत्तगुरूंच्याच अनुग्रहाने जन्मल्यामुळे त्याचे नावही श्रीदत्त नामांपैकी एक श्रीपाद असे ठेवण्यात आले. अशा प्रकारे परमतत्वाने श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपाने एका दिव्य कार्यासाठी पृथ्वीवर जन्म घेतला. लहान वयापासूनच श्रीपाद विविध रंगी चित्रविचित्र लीला करून दाखवित असे. तो बाल्यावस्थेपासूनच संस्कृत पांडित्य, असाधारण प्रज्ञा प्रदर्शित करत असे. सृष्टीच्या उत्पत्तीला कारण असणारा प्रणव ओम मंत्राचा उच्चार करीत असे. षोडशकाला परिपूर्ण परब्रह्माचा अवतार दत्तात्रेय स्वरूपी श्रीपाद बालकाची बाललीला पाहून त्याचे आईवडील व आसपासचे लोक विस्मयचकित होत असे. सर्वजण आनंदमय वातावरणात रमत असत. वयाच्या 8व्या वर्षी अत्यंत वैभवपूर्ण रीतीने त्या बालकाचा उपनयन संस्कार करण्यात आला. वेदाध्ययन प्रारंभ करण्यापूर्वी वेदशास्त्राचे किंचितही ज्ञान नसताना या बालकाने उच्च स्वरात स्पष्टपणे व लयबद्धपणे 4ही वेदातील प्रारंभिक मंत्राचे पठण केले. त्याने ऋग्वेदमाला ओम अग्निमिळे पुरोहितम यज्ञस्य देवमृत्युजम होतारम रत्नधातरम, यजुर्वेदातला ओम ईशेत्वोर्जेत्वा वायवस्थोपायवस्थ देवो वह सविता प्रार्पयतु श्रेष्ठमाय कर्मणे, सामदेवामधला ओम अग्र आय हिवितये गृणानो हव्य दातये निहोताससी बर्हिषी, अथर्व वेदामधला ओम शनो देवीरभिष्टय आपो भवन्तु पीतये शयोंभिस्त्रवन्तु नः, हे मंत्र म्हटले. त्याशिवाय तर्क, वाङ्मय, मीमांसादी शास्त्र, व्याकरण, घन पंडितासारखे विस्तारपूर्वक सांगू लागला. हे ऐकून समारंभाला आलेले लोक विस्मित झाले व त्याच्या प्रतिभेचे कौतुक करू लागले. सर्वांना खात्री झाली की ते बालक लोकोद्धारासाठी अवतरलेला अवतारी पुरुष आहे. पुढे तर त्याला अप्रतिम वाङ्मयातील पांडित्य प्राप्त झाले. या बालकाकडून अपार ज्ञानाचा व पांडित्याचा लाभ घेण्यासाठी सर्व वर्णाचे, सर्व वयाचे लोक त्याच्यापाशी यायचे. त्याच्याकडून वेदशास्त्र, धर्म या विषयातील त्यांचा संदेह, शंका याचे निरसन करून घ्यायचे. जाणकारांचा असा ठाम विश्वास होता की प्रत्यक्षात श्री दत्तात्रेयांनीच श्रीपाद श्रीवल्लभाच्या रूपात अवतार घेतला आहे. अशा रीतीने काळ व्यतीत होत असता श्रीपादाचे विवाहयोग्य वय झाल्याचे मातापित्यांना लक्षात आले. तो आता 16 वर्षाचा झाला होता. पण श्रीपाद मात्र आपले जीवित कार्य पूर्ण करण्याकरिता संन्यासाश्रम स्वीकारण्याचा विचार करीत होता. एक दिवस आई वडिलांनी त्याच्याशी विवाहाविषयी प्रस्ताव मांडला. तेव्हा श्रीपाद गंभीरपणे उत्तरला, पूज्य माता पिता, माझा जन्म कौटुंबिक जीवन जगण्यासाठी झालेलाच नाही. मी संन्यास आश्रमात प्रवेश करण्याची योग्य वेळ आली आहे. मला सांसारिक जीवन जगण्याची आसक्ती नाही. माझ्या जन्माचा उद्देश मला शीघ्रपणे पूर्णत्वाला न्यायचा आहे. विवाहबंधनात पडण्याची माझी इच्छा नाही. कोणत्याही प्राकृत कन्येशी माझा विवाह होणारच नाही. सर्व लक्षण संपन्न, सुंदर, सद्गुणी, योगश्री नामक एक कन्या मी आधीच निवडली आहे. खरे तर विरक्तीच माझी जीवन सांगती. मी विवाह करणार असेल तर तिच्याशीच. इतर सर्व स्त्रिया माझ्यासाठी मातृसमान आहे. विवाहासाठी तुम्ही मला आग्रह करू नये. संपूर्ण विश्व हेच माझे कुटुंब आहे. मला स्वेच्छेने यती होऊन विहार करायला अनुमती द्या. माझ्या मंगल कार्यासाठी कन्यावेशन करण्याची काही आवश्यकता नाही. माझे नाव श्रीवल्लभ आहे. तेव्हापासून त्रिमूर्ती स्वरूपी श्रीपाद श्रीवल्लभ या नावानेच ओळखू लागले. श्रीपाद श्रीवल्लभ आई वडिलांना वंदन करीत म्हणाला, प्रिय हो, माझ्या संकल्पाचा विरुद्ध निर्बंध घालू नये. धर्मकार्यासाठी मला उत्तर देशाला निघून दीक्षा घ्यायची आहे. आता समय राहिलेला नाही. माझ्या जन्माचा उद्देश त्वरित पूर्ण व्हायला पाहिजे. पुत्राचे वचन ऐकून मातापिता खूप अस्वस्थ झाले. त्यांनी श्रीपादाजवळ याचना केली, वत्सा, तुझ्या जन्मापूर्वी आम्ही संसारात खूप कष्ट, नष्ट, दुःख, व्यथा
समस्या अनुभवल्या होत्या. तुझ्या जन्मानंतर हे सगळे विसरून सुखातच जगत आहोत. आता आम्ही तुझ्याशिवाय क्षणभरही जगू शकत नाही. खरे तर पुत्राला मातापिताच सर्व काही असतात. त्यांच्यापेक्षा जास्तीचा देवही नसतो. त्यांची सेवा हीच ईश्वर सेवा होय. आम्ही जिवंत असेपर्यंत आमच्यासोबत राहून आमची सेवा करणे हा खरा उन्नत पुत्रधर्म, जो योग्य पुत्राने पाडावा, नाही का? वृद्धापसमयी काही आणि विशेषतः आधी जन्मलेल्या दोघा मुलांच्या असहाय्यता व अंगविफलतेच्या परिस्थितीत आमच्या पुत्राने आम्हाला असे सोडून जाणे योग्य नव्हे. अशा परिस्थितीत तुझ्या विरहाचे दुःख आम्हाला सहन होणार नाही. तुझा हा निर्णय ऐकून आम्ही दिशाहीन झालो आहे, असे आर्तध्वनीने सांगितले. तेव्हा श्रीपाद दुःखाश्रू पुसून तिला समाधान करण्याचा प्रयत्न करीत म्हणतो, हे माते, यापुढे तू दुःख करू नकोस. यानंतर तुम्ही शांततापूर्व व तणावमुक्त आनंदमय जीवन जगाल. माझ्यात उत्तम संस्कार रुजवून तुम्ही माझ्या संगोपनात जे काही केले त्याबद्दल मी तुमचा सदैव ऋणी राहीन. तुमच्यावर जे ऋण आहे ते मी एका जन्मात कसे फेडू? मी असंख्य वेळा जन्मलो तरी त्याची परतफेड करू शकत नाही. पण मी तुमची सर्व मनोकामना अवश्य पूर्ण करेन. तुमचा सुपुत्र असल्यामुळे हाच माझा परमधर्म होय. माझ्यासारखा योग्य मुलगा त्यांच्याच आईला निराश करून अधोगतीला कसा पावेल, असे वचन दिले. आई सुमतीला समाधान झाले नाही. आईचे समाधान व्हावे म्हणून श्रीपाद श्रीवल्लभाने आईवर एक अमृतदृष्टी फिरवली व अत्यंत मृदू भाषेत तिच्या मनाचे सांत्वन करीत तिला शांत केले. तसेच आत्मीयतेने व प्रेमाने समृद्ध आपल्या अमृतदृष्टीने त्या अंगहीन व नेत्रहीन बंधूवरही कृपादृष्टी टाकताच लंगड्याला पाय व आंधळ्याला दृष्टी क्षणार्धात प्राप्त होऊन दोघेही सुदृढ झाले. त्यांचे वैकल्प लोप पावले. शिवाय ते दोघेही स्वरूपवंत, आरोग्यवंत. श्रीपादरायांनी त्यांच्या भावी जीवनाच्या कल्याणासाठी आशीर्वाद दिला. तक्षणी त्यांच्यात चमत्कारिक परिवर्तन घडले. लगेच त्यांना वेदशास्त्राचे ज्ञान मुखोद्गत झाले व त्वरित वेदशास्त्राचे पठण करू लागले. त्यानंतर श्रीपादरायांनी आपल्या सदोहरांना संबोधिले, प्रिय सदोहरांनो, मातापिता देवता समान मानून प्रीती वात्सल्याने त्यांची काळजी घ्या. मातापित्याकडून मिळणारे प्रेम इतर कोणाहीकडून मिळत नाही. मातापित्यांची उत्तम रीतीने सेवा करीत लौकिकार्थात उत्कर्ष, सुख, संपत्ती, ज्ञान, दीर्घायुष्य, आरोग्य व परम पुरुषार्थ प्राप्त करून घ्या. असे केल्याने जीवनात कोणत्याही प्रकारची उणीव तुम्हाला भासणार नाही, असे अभिष्टचिंतन व्यक्त केले. श्रीपादराय पुन्हा एकवार मातापित्यांच्या चरणांवर नतमस्तक झाले आणि आईला उद्देशून म्हणाले, प्रिय माते, तुम्ही दुःखी होण्याचे कारणच राहिले नाही. तू आता तुझ्या शतायुषी व सशक्त पुत्रांसोबत आनंदाने जग. हे तुमच्या वृद्धापसमयी अनुकरणीय पद्धतीने तुमची काळजी घेतील. आता यापुढे तुम्हा दोघांचेही कष्टाचे दिवस संपले. माझे दैवदत्त कर्तव्य पूर्ण करायला मला देशाटन करायचे आहे. ज्ञानमार्गावर असलेल्या भक्तांना दीक्षा देण्यासाठी मला उत्तर दिशेला प्रयाण करायचे आहे. तुम्ही माझ्यावर कृपा करा व माझी मागणी मान्य करून आनंदाने मला निरोप द्या. तुम्ही निश्चिंत राहा. मी पुन्हा तुम्हाला दर्शन देण्यासाठी परत येणार, असे अभय देऊन मातापित्यांना 3 वेळा प्रदक्षिणा घालून साष्टांग नमस्कार केला व प्रयाणासाठी त्यांची अनुमती मागितली. त्यावेळी श्रीपाद श्रीवल्लभाच्या मातापित्यांना यापूर्वी भिक्षुकरूपी अतिथीने सांगितलेल्या वचनाचे स्मरण झाले. त्यांनी कोणताही विचार न करता त्याच्या शब्दाचे पालन करण्याचा संकल्प केला. कारण त्यांनी हे जाणले की त्याचा मुलगा संपूर्ण विश्वाचा पुत्र आहे, ज्याचा जन्म लोककल्याणासाठी व लोकोद्धारासाठी झाला आहे. ह्या वियोगाच्या क्षणी श्रीपादरायांनी आपल्या मातापित्यांना आपले निजरूप दाखविले. शेवटी आईने दिलासा दिला. श्रीपादांनी आईची संमती मागितली आणि प्रयाणासाठी सज्ज झाले. आई वडिलांचे असे मत होते की त्यांनी जगाच्या कल्याणार्थ अवतार घेतलेल्या आपल्या मुलाची आज्ञा पाळली पाहिजे. शेवटी ते त्याच्या विचाराशी संपूर्णपणे सहमत होते व त्याच्या प्रयाणाला त्यांनी मोठ्या मनाने संमती दिली. वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी श्रीपाद गुरुजी तीर्थयात्रेला निघाले. योगमायेने काशी, बद्रीनाथ या क्षेत्री जाऊन काही काळ तेथे वास्तव्य केले. तिथून अनेक क्षेत्राचे पर्यटन करीत त्या सर्वांना आपल्या पादस्पर्शाने पुनीत केले. यात्रेच्या वेळी त्यांनी योग्यता व पात्रता असलेल्या अनेकांना ज्ञानमार्गाची दीक्षा दिली. त्यानंतर मनोवेगाने ते गोकर्ण या पवित्र क्षेत्री पोहोचले. तेथे त्यांनी 3 वर्षे तपोव्रताचे आचरण केले. तिथून मग श्रीपाद स्वामींनी पवित्र कुरवपूर क्षेत्री आगमन केले. इथे परमकल्याणकारी श्री गुरुचरित्राचा 5वा अध्याय संपन्न होतो. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.